मोहने टूरगाडी बस सेवेचा शुभारंभ। राजेश विष्णू वाघमारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश। मोहने टिटवाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा भीमशक्ती ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश विष्णू वाघमारे यांच्या अथक प्रयत्नातून व पाठपुराव्याने केडीएमटी उपक्रमांतर्गत मोहने खडकपाडा दूरगाडी या नवीन बस सेवेला दिनांक 12 मे रोजी सकाळी 10 वाजता मोहन येथून कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दशरथ पाटील, माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विष्णू वाघमारे, ग्रामस्थ मंडळ प्रमुख सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, शिवसेना उभाठाचे सुरेश सोनार, संध्या ठोसर, काँग्रेस एससी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अजिंक्य साळवे, नागेश भुईर, हरिश्चंद्र पाटील, अशोक काळपून, राजेश दीक्षित, व्यंकटेशन अशफाक शेख, अश्विनी वाघमारे, सुजाता वाघमारे, दर्शना पान पाटील, मेहनाज शहा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश कोनकर, रमेश रोगदे, पांडुरंग वाघमारे, विजय मोरे, रोहिदास भालेराव, गौतम मोरे, चैतन्य टाकळकर, उत्तम शेंडगे, आरपीआय पक्षाचे रमेश भालेराव, तसेच कल्याण डोंबिवली महापालिका पर्यवेक्षक अधिकारी, इन्स्पेक्टर परिवहन सेवा संतोष हेरोडे, शालिक टावरे इत्यादी मान्यवरांच्या व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत राजाभाऊ पातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। या नव्याने सुरू झालेल्या मोहन दूरगाडी केडीएमटी बस सेवेमुळे बिर्ला कॉलेज, अग्रवाल कॉलेज, मुथा कॉलेज, सोनवणे कॉलेज, एमके कॉलेज, उर्दू हायस्कूल या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच खडकपाडा येथे घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूर व कामगार वर्गाचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार असून ऐतिहासिक शिवकालीन असलेले दूरगाडी किल्ले या ठिकाणी मोहन हे शहरातून दररोज हजारो विद्यार्थी व नागरी निरनिराळ्या वाहनांनी प्रवास करत असतात। यामुळे खर्चही मोठ्या प्रमाणात होत असे, परंतु केडीएमटीच्या या बस सेवेमुळे विद्यार्थी व कामगार यांचा अतिरिक्त खर्च वाचून प्रवासही सोयीस्कर होणार आहे। मोहने दूरगाडी केडीएमसी बस सेवा सुरू केल्याबद्दल राजेश विष्णू वाघमारे व मोहने काँग्रेस कमिटीचे तसेच केटीएमटी परिवहन मंडळाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे। सदर बस सेवा दररोज सकाळी 7 ते 10 या वेळेस सुरू राहणार असल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। संतोष निरभवणे, IB7 न्यूज, कल्याण। पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।